देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. मी संपादक नितीन कालेकर. एन मराठी न्यूजच्या बातमीचा प्रशासनाला मोठा दणका. सास्ती येथील चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आम्ही लावून धरताच अखेर कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग आली आहे. सास्ती ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम कोणत्याही सुरक्षेविना आणि नियमांना धाब्यावर बसवून सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार एन मराठी न्यूजने उघडकीस आणला होता. शाळेत जाणाऱ्या निष्पाप बालकांच्या जीवाला असलेला धोका दाखवणारी बातमी प्रसिद्ध होताच कंत्राटदार आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे पुरते धाबे दणाणले आहेत. राजुरा तालुक्यातील सास्ती येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामात सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला होता. शेजारीत कॉन्व्हेंट, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी असल्याने चिमुकल्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. कंत्राटदाराने खणून ठेवलेले धोकादायक खोल खड्डे, उघड्यावर पडलेल्या लोखंडी सळ्या यामुळे पालकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. मात्र स्थानिक प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे पूर्णपणे डोळेझाक केली होती. पण एन मराठी न्यूजवर बातमी झळकताच चक्रे वेगाने फिरली. जनतेच्या आणि पालकांच्या या आक्रोशाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की कंत्राटदाराला तातडीने धावपळ करत बांधकाम परिसराभोवती सुरक्षिततेसाठी हिरवी जाळी लावावी लागली आहे. एवढेच नाही तर लहान मुले खड्ड्यांजवळ जाऊ नयेत म्हणून कॉशन आणि धोक्याची चेतावणी देणारी लाल पांढरी सुरक्षा पट्टी देखील बांधण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा ग्राउंड रिपोर्ट आणि पाठपुरावा आमचे तालुका प्रतिनिधी आनंद मांडवकर यांनी केला होता. एन मराठी न्यूजच्या या रोखठोक बातमीमुळे कंत्राटदाराला सुरक्षेचे नियम लागू करावे लागले असून सास्ती येथील जागृत ग्रामस्थ आणि पालकांनी आमच्या चॅनलचे मनापासून आभार मानले आहेत. बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने या सुरक्षेवर कायमस्वरूपी लक्ष ठेवावे हीच आता नागरिकांची मागणी आहे. लोकहिताच्या अशा खऱ्या रोखठोक आणि परिणामकारक बातम्यांसाठी पाहत रहा एन मराठी न्यूज. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.